कत्तलीच्या उद्देशाने कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता गोठ्यात निर्दयपणे बांधून ठेवलेल्या 10 गोवंशीय जनावरांची गुन्हे शाखा युनिट 1 ने सुटका केली आहे। या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणले आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळवाडी निलेश मेळा नाशिक येथील काळ्या कुरेशी यांच्या गोट्यात गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रदीप मजदे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, संदीप बांड, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुख्तार शेख, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांच्या पथकाने गोठ्यावर छापा टाकला। कारवाई दरम्यान गोठ्यात 10 गोवंशीय जनावरे अत्यंत हालअपेष्टांच्या अवस्थेत बांधून ठेवलेली आढळून आली। जनावरांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे समोर आले। पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली। या प्रकरणी काळ्या उर्फ अर्शद अब्दुल रहमान कुरेशी वय वर्ष 38 राहणार नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी पुढे पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला। सुमारे 1,90,000 रुपये किमतीच्या गोवंशी जनावरांना जीवदान देत त्यांना कृषी सेवा ट्रस्ट तपोवन नाशिक यांच्याकडे सुरक्षिततेसाठी सुपूर्द करण्यात आले। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।